नमस्कार मित्रांनो, तर मी आज करते अंगणामध्ये साफसफाई. तर खूप खराब झालंय. दिवाळीच्या टाइमला मी जरा केलं होतं इथं चकाचकमध्ये, पण आता पुन्हा ते खराब झाले. तर मग म्हटलं करावं साफसफाई. बाळ पण फिरतच असतात ना, तर माझ्याकडे वेळ होता तसा मी वेळ काढलाय, पण कारण वेळ काढला तरच भेटतो, नाही तर जातो पूर्ण दिवस असाच. आणि मग मी घेतलं पटापट झाडून, असं आधी माझं तोंड बांधून घेतलं, कारण धूळ किती उधळते तुम्ही पाहूच शकता. झाडून तर असं मी घेतच असते, पण आजचा प्लॅन थोडासा काहीसा वेगळा होता. कारण आज घरासमोर जी चूल आहे ना, तिच्यावर आम्ही कधी लाईट वगैरे नसलं तर पाणी वगैरे तापवतो. तर मग त्या चुलीचं थोडं आज मरम्मत केली. म्हटलं तिला जरा व्यवस्थित केलं, कारण होती ती पण व्यवस्थित नव्हती, अशी वर खाली होती. आणि ते तिला नीट करायचं मेन कारण म्हणजे आमच्या आहोंना खायच्या चुलीवरच्या भाकरी, कारण आता त्यांना खूप कंटाळा आला. त्यांना माझ्या गॅसवरच्या भाकरी आवडतच नाहीत. तर आई आली आमच्या थोडंसं मला मार्गदर्शन करायला, का असं कर तसं कर. पण काय म्हटलं आता सध्या ही अशीच देते घालून, कारण नवीन आणू म्हटलं, चांगली मातीची चूल ती व्यवस्थित घालता येईल. तर मग त्यानंतर मग मेन काम जे होतं ते सारवायचं होतं. तर त्यासाठी मी शेण सकाळी दादांना ठेवायला सांगितलं होतं, आणि मग ते शेणाचा मी गारा केला बादलीमध्ये. आणि मग जे केलं सारवायला सुरुवात, का बास रे बास, चला म्हटलं आजचं काही मिशन कम्प्लीट झालंच पाहिजे. खूप दिवसापासून मी म्हणत होते करायचे, कारण चुलीवरची भाकर खरंच खूप टेस्टी लागते. आणि तिथे जरा साफसफाई केली म्हणजे कसं करायला पण व्यवस्थित वाटेल. चूल वाटली तर घालता येईल थोड्या दिवसानंतर, आणेल मी. जुन्नरला गेलं का चूल आणायला होईल, तसं इथं कुठे भेटत नाही ना, त्यामुळे. तर मग खूपच कसरत बेकार, वाकून वाकून हालत बेकार झाली. मग म्हटलं घ्या बसून आता, कारण खूप मोठा आहे ओटा तसा. बघा किती छान दिसते ना, बघा सारवल्यानंतर. खूप वेळ लागला माझा पण यामध्ये, त्यामुळं मग मी खूप थकले. त्यानंतर मग म्हटलं आता चूल घातली तर मग भाकरी केल्याच पाहिजेत ना. तर मग चुलीवर अशा मस्त मस्त गरम गरम भाकरी केल्या, कारण सरपंत भरपूर आहे आमच्या रानात, किती पाहिजे तितकं आहे. त्यामुळं चला म्हटलं आता चुलीवरच भाकरी करत जाऊ, जसं टाइम भेटेल. भाकरी करायला बाहेर यावं लागेल ना, तर मग माझ्या मागे ते दोघे पण येतील, त्यामुळे जसं मला टाइम भेटेल तसं करत जाईल चुलीवर भाकरी. आणि आपण कुठे शहरात राहतोय, ते आपण मस्त गावीच तर राहतोय, मग चुलीवरची भाकर करायला काही हरकत नाही. आणि मी आता घरीच असते ना, तर मग माझ्याकडे वेळ असतो स्वयंपाक बनवायला सकाळी संध्याकाळी. त्यामुळे म्हटलं आता मस्त चुलीवरच्या भाकरी करू. आणि मग यांना पण आवडतात खूप भाकरी. तर तुम्हाला पण आवडते का चुलीवरची भाकर? नक्की सांगा. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि कमेंट करून सांगा सुद्धा. चला तर भेटू मग पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.